लाडकी बहीण योजना 13वा हप्ता आज 3000 रुपये सणानिमित्त होणार गिफ्ट जमा। आज होणार रक्षाबंधन स्पेशल भेट वाटप। आज बहिणींना 100% पैसे मिळणारच। 7 ऑगस्ट 8 ऑगस्ट 9 ऑगस्ट लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। मेसेज पडले, मोबाईलवरती मेसेज आले, रक्षाबंधन सणाचे गिफ्ट सकाळपासूनच जमा होण्यास सुरुवात झाली। भरपूर बहिणींना पैसे मिळाले, भरपूर बहिणींना रक्षाबंधन सणाचे गिफ्ट मिळालं। सर्व बँकेमध्ये HDFC बँक असेल, IDBI बँक असेल, SBI बँक असेल, पोस्ट बँक असेल, पंजाब नॅशनल बँक असेल, सर्व बँकांमध्ये रक्षाबंधन सणाचे गिफ्ट जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। भरपूर बहिणींना पैसे मिळाले सुद्धा। मोबाईलवरती पैसे जमा झाल्यावर मेसेज सुद्धा पडलेला आहे। तुम्हाला सुद्धा मेसेज पडला असेल, चेक करा। तुमच्या बँकेत सुद्धा पैसे जमा झाले असतील। जर तुम्हाला रक्षाबंधन सणाचे गिफ्ट जमा झालं असेल तर तुमचं खूप खूप अभिनंदन। आता बघा, ज्या बहिणींना अजून पैसे आले नाहीत, तसेच ज्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता, अशा बहिणींसाठी डबल खुशखबर आहे। तर लाडकी बहीण योजना सर्वात मोठी खुशखबर, आजच मेसेज पडले बघा। हा आजचा मेसेज आहे। या ताईंना आजच पैसे जमा झालेले आहेत। ₹1500 क्रेडिटेड टू युअर अकाउंट। तर आजचा हा मेसेज आहे। या ताईंना जुलै महिन्याचे 1500 मिळाले आहेत। यांना जून महिन्याचे 1500 ऑलरेडी मिळाले होते। तर बघा, आज मेसेज पडले आहेत। आज सकाळपासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। भरपूर बहिणींना पैसे जमा सुद्धा झालेले आहेत। तुम्हाला सुद्धा पैसे जमा झाले असतील। पैसे आलेत की नाही कमेंट करून नक्की सांगा। त्यानंतर बघा, या ताईंना सुद्धा पैसे जमा झाले। तुम्हाला अजून एक मेसेज दाखवतो बघा। या ताईंना आज पैसे जमा झालेले आहेत। काल पैसे जमा झालेले आहेत। ॲक्च्युली हे वाटप कालपासूनच सुरू झालेलं आहे बघा। डिअर कस्टमर, DBT गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ ₹1500 क्रेडिटेड टू युअर अकाउंट नंबर ऑन 6/8/2025 बघा। हा कालचा मेसेज आहे। या ताईंच्या SBI बँकेमध्ये यांना लाडकी बहीण योजनेच्या रक्षाबंधन सणाचे गिफ्ट मिळाले आहे। तुम्हाला पैसे मिळाले का कमेंटमध्ये टाईप नक्की सांगा। जर पैसे मिळाले असतील तर कमेंटमध्ये येस टाईप करा, जर नसतील मिळाले तर कमेंटमध्ये नो टाईप करा। आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या डिस्ट्रिक्टमधून म्हणजेच कोणत्या जिल्ह्यामधून पाहत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये टाकायला विसरू नका, जेणेकरून आम्हाला सुद्धा समजेल की आमच्या चॅनलवरील व्हिडिओज कोणकोणत्या जिल्ह्यांमधून पाहिले जातात। ठीक आहे, त्यामुळे नक्की हे चेकआउट करा। ठीक आहे, त्यानंतर बघा, लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पुन्हा एकदा पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। बहिणींना पुन्हा एकदा पैसे वाटप होत आहे। रक्षाबंधन सणाचे गिफ्ट अनेक बहिणींना मिळालं सुद्धा। तर बघा, 1500 रुपये या ताईंना सुद्धा मिळाले आहेत। तुम्हाला हा मेसेज दाखवतो बघा। 1500 रुपये क्रेडिट झालेले आहेत त्यांच्या एअरटेल पेमेंट्स बँकेमध्ये लाडकी बहीण म्हणजे जुलै 2025चे बघा। ट्रान्झॅक्शन ID तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। यांना मेसेज आला आहे। तुमच्या सुद्धा मोबाईलवरती मेसेज पडला असेल, तुम्हाला सुद्धा पैसे जमा झालेले असतील। तुमचा सुद्धा मोबाईल चेक करा, तुमचं सुद्धा बँक अकाउंट चेक करून घ्या। ज्यांचं आधार कार्ड बघा, या ठिकाणी एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे, ज्यांचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे फक्त आणि फक्त अशांनाच पैसे वाटप होत आहेत। DBT मार्फत हे पैसे ट्रान्सफर होत आहेत। त्यामुळे तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक ठेवणं या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे। त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। देवा भाऊ देणार लाडक्या बहिणींना रक्षाबंधन सणाची भेट। रक्षाबंधन सणानिमित्त लाडक्या बहिणींना मिळणार मोठे गिफ्ट बघा। लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी रक्षाबंधनाची भेट बहिणींना देण्याचं ठरवलेलं आहे। आणि रक्षाबंधनाची भेट आजपासूनच बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। तुमच्यापैकी भरपूर बहिणींना पैसे मिळाले असतील। जवळपास मिळालेल्या माहितीनुसार 20% महिलांना पैसे जमा सुद्धा झालेले आहेत। अजूनपर्यंत 80% महिला बाकी आहेत ज्यांना रक्षाबंधन सणाचं गिफ्ट अजून मिळालेलं नाही आहे। तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला सुद्धा हे गिफ्ट मिळणार आहे। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, शिंदे भाऊ देणार लाडक्या बहिणींना रक्षाबंधन सणाची भेट बघा। रक्षाबंधन सणाची भेट आज सकाळपासूनच जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। भरपूर महिलांना पैसे जमा सुद्धा झालेले आहेत। पैसे जमा झाल्याच्या नंतर त्यांच्या मोबाईलवरती मेसेज सुद्धा पडलेला आहे। तुम्हाला पैसे मिळाले का चेक करा। महायुती सरकार, मग उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब असतील, सर्व महायुती सरकारकडून बहिणींना हे गिफ्ट असणार आहे। लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ अजितदादा भाऊ
लाडक्या बहिणींना देणार रक्षाबंधन सणाची भेट. बघा आजपासूनच ही भेट तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केलेली आहे, पैसे पाठवलेले आहे, तुम्हाला मेसेज आला असेल. आज जर तुम्हाला पैसे नाही आले तर आज उद्या परवा सलग 3 दिवस होणार आहे पैशांचा पाऊस. नुसते पैसे वाटप होणार आहेत. आता सुट्टी नाही. आता सर्व बहिणींना मिळणार रक्षाबंधन सणाची भेट. तसेच या ठिकाणी बघा ऑफिशियल पोस्ट आहे. आदिती तटकरे मॅडम महिला व बालविकास मंत्री यांनी ही अपडेट दिलेली आहे. लाडक्या बहिणींना मिळणार आहे रक्षाबंधनाची भेट आणि 100% भेट मिळणार आहे. 100% लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. तसेच बघा त्यांनी ऑफिशियल पोस्ट काय केलेली आहे ती ऑफिशियल पोस्ट आपण पाहूया. तर बघा माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व उल्लेख आहे. या ठिकाणी सर्व शब्द खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे 100% सर्व महिलांना पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येत जुलै महिन्याचा सन्मान निधी 1500 रुपये जमा वितरित करण्यात येत आहे. या ठिकाणी बघा जुलै महिन्याचा लिहिलेला आहे. ऑगस्ट महिन्याच्या सन्मान निधीबाबत या ठिकाणी उल्लेख नाही आहे. त्यामुळे रक्षाबंधन सणाला हे गिफ्ट तुम्हाला मिळणार आहे. बघा कधी मिळणार आहे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आणि कालपासून पैसे जमा होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. बघा रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस सर्व पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतरात जमा करण्यात येईल. हस्तांतराद्वारे म्हणजे DBT मार्फत, म्हणजे तुमच्या जे आधार कार्डला बँक लिंक असेल त्या बँक खात्यात हा लाभ जमा होत आहे. पैसे जमा होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना आता KYC बद्दल अपडेट आलेली आहे. बघा तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती गेला ladkibhin.maharashtra.gov.in तर त्या ठिकाणी तुम्हाला एक नवीन ऑप्शन आलेला आहे लाडकी बहीण योजना अपडेट लवकर करा तुम्ही EKYC. तर बघा तुम्हाला सध्या लगेच EKYC करायचे आहे का असा प्रश्न भरपूर बहिणींनी विचारला होता. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघा ज्यावेळेस तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाता त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे डॅशबोर्ड येतो. तिथे लिहिलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी EKYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करू शकतात असा पर्याय तुम्हाला तिथे दिसत आहे. मग बऱ्याचशा बहिणींनी लाडक्या ताईंनी कमेंट्स करून विचारलं की दादा लगेच आम्हाला EKYC करायचे आहे का. तर बघा तुम्ही आता सर्वांनी ही नोटीस लक्षामध्ये घ्या. बघा लाडकी बहीण योजना EKYC फक्त ऑप्शन आला आहे पण EKYC अजूनपर्यंत सुरू झालेली नाही. म्हणजे ऑफिशियली ही प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही. त्या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवरती डॅशबोर्डवरती आत्ता सध्या फक्त ऑप्शन आलेला आहे म्हणजे पर्याय आलेला आहे. आता बघा सर्व बहिणींना सूचना आहे EKYC सुरू झाल्यावर सर्वात आधी व्हिडिओ येईल कुठल्याही लिंकवर क्लिक करू नका आणि अफवांवर विश्वास ठेवू नका. बघा आत्ता सध्या तुम्हाला काहीही करायचं नाही आहे. EKYC सुरू झाली की तुम्हाला आपल्या चॅनलवरती अपडेट देण्यात येईल आणि सर्वात अगोदर अपडेट देण्यात येणार आहे. तसेच बघा आता शेतकरी मित्रांसाठी ही अपडेट आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मागेल त्याला सौर कृषी पंप योजना पारेषण विरहित सौर कृषी पंप. बघा आता या मोफत पंप सौर कृषी पंप योजनेबाबत म्हणजे सोलर पंप योजनेसंदर्भात अपडेट आलेली आहे. तर ती अपडेट अशी आहे की बऱ्याच लोकांना आता कंपनी निवडण्यापूर्वीच सर्वे करण्याचे ऑप्शन येत आहे. त्यांनी अगोदर सर्वे करून घ्यावा आणि त्यानंतर कंपनी निवडावी ही सूचना आहे. बघा सर्वे करून घ्या आणि त्यानंतर कंपनी निवडा. ठीक आहे. त्यानंतर आता आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात पुढील अपडेट पाहूया. लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता जमा होत आहे रक्षाबंधन सणाचं गिफ्ट. रक्षाबंधन सणाची भेट आता वाटप होण्यास सुरुवात झालेली आहे. तर बघा 7 ऑगस्ट 8 ऑगस्ट 9 ऑगस्ट हे 3 दिवस रक्षाबंधन सणाचं गिफ्ट वाटप होणार आहे. रक्षाबंधन सणाची भेट वाटप होणार आहे. सर्वच्या सर्व पात्र बहिणींना ही भेट आता मिळणार आहे. तर बघा आता 7 ऑगस्ट 8 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट 3 दिवस होणार आहे पैशांचा पाऊस, पैशांचा धुराळा. नुसते पैसे वाटप होणार आहेत सर्व पात्र बहिणींचे. म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये पैशांचा महापूर येणार आहे. कारण की सर्व बहिणींच्या खात्यामध्ये रक्षाबंधन सणाचं गिफ्ट जमा होणार आहे. रक्षाबंधन सण सर्व महिलांचा, सर्व लाडक्या बहिणींचा, लाडक्या भावांचा आनंदामध्ये साजरा होणार आहे. कारण की लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येलाच पैसे जमा होत आहेत. त्यामुळे बघा 7 8 9 ऑगस्ट हे दिवस महिलांच्या आनंदामध्ये जाणार आहे. 9 ऑगस्टला आहे रक्षाबंधन सण, वार आहे शनिवार. त्या रक्षाबंधन सणाच्या सर्व बहिणींना खूप खूप हार्दिक अशा शुभेच्छा.
तर बघा 3 दिवस हे वाटप चालणार आहे, 3 टप्प्यामध्ये हे वाटप चालणार आहे. रक्षाबंधन सणाची भेट सर्व बहिणींना मिळणार आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक बहिणीला हे गिफ्ट मिळणार आहे. ठीक आहे, आता हे गिफ्ट जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना पुढची अपडेट. बघा या ताईंना सुद्धा पैसे जमा झालेले आहेत. काल या ताईंना पैसे आलेले आहेत, त्यांनी स्क्रीनशॉट आपल्याला पाठवला होता. तर बघा डिअर कस्टमर, डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ 1500 क्रेडिटेड टू युअर अकाउंट नंबर. कालची तारीख पाहू शकता 6/8/2025. SBI बँकेमध्ये या ताईंना पैसे मिळाले आहेत. तुम्हाला सुद्धा मेसेज पडला असेल, तुम्हाला पैसे मिळाले की नाही कमेंट करून नक्की सांगा. मिळाले असेल तर तुमचं खूप खूप अभिनंदन. जर पैसे तुम्हाला अजूनपर्यंत मिळाले नसतील तर काळजी करू नका, लवकरच हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत. तर बघा आज सुद्धा काल सुद्धा वाटप झालं, आज सुद्धा पुन्हा एकदा पैसे वाटप सुरू झालेलं आहे. भरपूर महिलांना आज सकाळी पैसे आलेले आहेत. हा मेसेज तुम्ही पाहू शकता. जून हप्ता ज्या बहिणींना मिळाला नव्हता त्या बहिणींना सुद्धा पैसे येत आहेत, त्यामुळे त्या बहिणींना डबल हप्ता मिळत आहे. बघा महाराष्ट्र राज्यामधील एवढे सगळे जिल्हे आहेत. मग किती जिल्हे आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये? एकूण टोटल 36 जिल्हे. मग गडचिरोली जिल्हा, गोंदिया जिल्हा, भंडारा जिल्हा, नागपूर जिल्हा, वर्धा जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, मुंबई सर्बन, मुंबई सिटी, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर असे महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. या 36च्या 36 जिल्ह्यामध्ये आता टप्प्याटप्प्याने या ठिकाणी बघा रक्षाबंधन सणाचे गिफ्ट जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. हे गिफ्ट सर्व बहिणींना मिळणारच आहे, 100% मिळणार आहे. आता बघा रक्षाबंधन स्पेशल वाटप सुरू झालेलं आहे. ज्या तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे त्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. 13व्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेले आहेत. 13वा हप्ता वाटप सर्वात मोठी अपडेट 7 ऑगस्ट, 8 ऑगस्ट, 9 ऑगस्ट. ठीक आहे, बघा आज तारीख आहे 7 ऑगस्ट. आज वार आहे गुरुवार. आज पूर्ण दिवसभर वाटप चालणार आहे. उद्या तारीख आहे 8 ऑगस्ट, वार आहे शुक्रवार. पूर्ण दिवसभर वाटप चालणार आहे. परवा अंतिम वाटप असणार. 9 तारीख आहे, वार आहे शनिवार. त्या दिवशी आहे रक्षाबंधन सण. रक्षाबंधन सणाचा शुभमुहूर्त. हा रक्षाबंधन सण सर्व लाडक्या बहिणींचा, माता बहिणींचा आनंदामध्ये साजरा जाणार आहे. कारण की 100% रक्षाबंधन सणाच्या दिवशी तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत, पैसे ट्रान्सफर येणार आहेत. तुम्हाला पैसे जमा झाले आहेत की नाही कमेंटमध्ये नक्की टाका. सर्वच बहिणींना हा लाभ मिळणार आहे. या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत. परंतु या ठिकाणी बघा ज्या बहिणींना 12वा हप्ता मिळाला नव्हता त्या बहिणींना 12वा हप्ता प्लस 13वा हप्ता असा मिळून थेट 3000 रुपयेचं डबल गिफ्ट अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये आता रक्षाबंधन सणानिमित्त जमा करण्यात येत आहे. म्हणजे इन शॉर्ट सांगायचं म्हणजे थकीत हप्ता बघा, थकीत हप्ता आणि चालूचा हप्ता जुलै महिन्याचा सुद्धा जमा होत आहे. तसेच बघा आता लाडक्या बहिणींना 13वा हप्ता जमा होतोय आणि 14वा हप्ता असणार आहे ऑगस्ट महिन्याचा. 14वा हप्ता कधी मिळेल तर बघा 14वा हप्ता तुम्हाला 15 ऑगस्टला आहे स्वातंत्र्य दिन. स्वातंत्र्य दिनपर्यंत जमा होण्याचे किंवा गणपतीच्या सणाच्या दिवशी त्या टायमिंग पिरियडमध्ये सुद्धा 14वा हप्ता ऑगस्ट महिन्याचा जमा केला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. आता बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे रक्षाबंधन सणाचं गिफ्ट आणि हे गिफ्ट आजपासून बघा आजपासून ते 9 तारखेपर्यंत सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहे.